श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि मैत्रिणींनो, आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते। आजचा आपला विषय नवरात्र विषयकच विषय आहे आणि नवरात्र विषयामध्ये नवरात्राचे दिवस हे इतके, नवरात्राचे 9 दिवस हे इतके प्रभावशाली, शक्तिशाली आणि संपूर्ण विश्वात, पूर्ण ब्रह्मांडामध्ये आई भगवतीची म्हणजेच देवी शक्ती जागृत असलेलं अतिशय शक्तिशाली हे 9 दिवस असतात। त्यामुळे आपण या 9 दिवसांमध्ये जी काही सेवा उपासना करतो किंवा जे पण काही आपण उपाय करतो, तोडगे करतो, त्या सगळे तोडगे उपाय किंवा सेवा उपासना ह्या 100% फळाला येतातच। त्यामुळे हा जो नवरात्रीचा 9 दिवसांचा काळ आहे त्याच्यामुळे हा अजिबात वाया जाऊ द्यायला नको। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक उरलेले जे नवरात्रीचे जे आपले काही आता दिवस राहिलेले आहे, आजची षष्ठी तिथी आहे, तर ह्या उरलेल्या दिवसांमध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे। एक म्हणजे मी 2 उपाय सांगणार आहे तुम्हाला विड्याच्या पानाचे, आणि एक जो उपाय आहे, पहिला उपाय जो आहे तो फक्त आणि फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा उपाय आहे। आणि दुसरा जो उपाय आहे तो आहे, जर का तुमच्या घरामध्ये घरातल्या सदस्यांची, कुटुंबियांची खूप भांडणं होत असेल, एकमेकांशी वादविवाद होत असेल, अजिबात पटत नाही, कोणी एकमेकांशी अबोला धरतात, सतत चिडचिडपणा, घरात राग असं जर तुमच्या घरामध्ये वातावरण असेल तर त्यासाठी हा दुसरा उपाय सांगणार आहे। आणि तिसरा आणखीन एक उपाय सांगणार आहे, तो म्हणजे जर का तुमच्या मुलांना, तुम्हाला किंवा घरातल्या इतर कुटुंबियांना सतत नजरदोष किंवा काही बाहेरच्या प्रयोगांचा जर का त्रास होत असेल, तर या नवरात्रीमधल्या राहिलेल्या दिवसांमध्ये आपण हे जर 3 उपाय जर केले तर 100% तुम्हाला याचा छान आणि सकारात्मक आणि जसं पाहिजे तसा फायदा, त्याचप्रमाणे जसं पाहिजे तसा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगून देते। आपण जास्त न बोलता, जास्त तुमचा वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला आणि उपायांना सुरुवात करू आणि उपाय काय करायचे हे बघून घेऊ। पण जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आले असेल आणि तुम्हाला अशी माहिती बघायला आवडत असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून रोज येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। तर चला बघून घेऊया आपण की पहिला जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे। आपल्या ह्याचं खाण्याचं पान असतं, विड्याचं पान म्हणतं, कोणी खाण्याचं पान म्हणतं, कोणी नागिनीचं पान म्हणतं, कोणी खाऊची पानं म्हणतात, अशी भरपूर नावं आहेत। आता तुम्ही म्हणाल हे लहानसं पान आहे, पण हे जे पान आहे हे माझ्या घरच्या झाडाचं आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवते आहे। तर या पानांचा आपल्याला उपाय करायचा आहे, पण अतिशय खूप छान, आणि म्हणजे मागच्याच वर्षी मी केलेला होता, त्याचा मला खूप छान रिझल्ट आलेला आहे। तर आपल्याला उपाय काय करायचा आहे, सर्वप्रथम आपण बघून घेऊया की तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपण विड्याच्या पानांची देवघरामध्ये किंवा देवपूजेमध्ये किंवा कुठल्याही मंगल प्रसंगी आपण विड्यांच्या पानाचं पूजन का करतो, तर याच्या मागचं जे कारण आहे ते आहे की समुद्र मंथनामधून ज्यावेळेस समुद्र मंथन करण्यासाठी, समुद्र मंथनातून ज्या काही वस्तू निघाल्या त्या सगळ्या वस्तूंचं पूजन करण्यासाठी, त्याचप्रमाणे भगवान विष्णूंनी जो कासवाचा अवतार घेतलेला होता, त्याच म्हणजे संपूर्ण जे समुद्र मंथन झालं त्या पूजेमध्ये, समुद्र मंथनाच्या पूजेमध्ये देवतांनी जी वस्तू वापरली होती पूजेसाठी ते वापरलं होतं विड्याचं पान। आणि तेव्हापासनं विड्याच्या पानाचा पूजेमध्ये वापर करण्याचा प्रघात सुरू झालेला आहे। आणि तसंही या विड्याच्या पानामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचाही वास असतो असं म्हणतात। आणि याचे आयुर्वेदिक त्याचप्रमाणे औषधी गुणधर्म हे तर अनन्यसाधारण आहे, खूप आहे, ते आपण न वरलेलेच इथे चांगलं राहील, कारण की हा जो आहे हा सर्व गुणकारक, सर्व गोष्टींवर उपायकारक असं हे विड्याचं पान आहे। तर आपण या विड्याच्या पानाचा नवरात्रीमध्ये, आता हे उरलेले जे नवरात्रीचे 9 दिवस आहे यामध्ये आपण याचा कसा उपाय करणार आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी आपल्या घरापर्यंत येणारी लक्ष्मी कुठेतरी थांबलेली आहे किंवा आपल्या घरी लक्ष्मीचा वास नाही किंवा ती स्थिर टिकत नाही आहे, आणि त्याचप्रमाणे अनाठाई खर्च होतोय, थोडक्यात आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहत नाही आहे, लक्ष्मी टिकत नाही, तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आपल्याला असं एक विड्याचं पान घ्यायचं आहे। तुम्ही कुठल्याही नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये, आता जे राहिलेले दिवस आहे त्यातल्या दिवशी तुम्ही कधीही उपाय करू शकता। आपल्याला असं एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि ते विड्याचं पान आपल्याला, हे जे विड्याचं हे एक टोक आणि हे जे टोक आहे, सुरुवातीचं टोक आणि खालचं टोक, आपल्याला हे दोन्ही जे टोक आहे हे काढून घ्यायचे असे। हे बघा, हे असं पहिलं टोक असं काढून घ्यायचं आणि हे जे खालची जी दांडी आहे ही सुद्धा आपल्याला
काढून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला हे विड्याचं पान, हे लहानसं पान आहे पण आता तुम्हाला समजण्यासाठी मी हेच तोडलं. हे रोजचे नवरात्रीचे उपाय चालू आहे, त्याच्यामुळे माझ्या झाडाला सुद्धा काही पानं राहिली नाहीत. काही ना काही करणं सुरू आहे माझं पण. तर असं हे आपल्याला पान घ्यायचं आहे आणि हे पान घेतल्यानंतर आपल्याला ह्या पानाच्या जो उलटी बाजू असते या बाजूवर आपल्याला एक सिक्का ठेवायचा आहे. सिक्का म्हणजे नाणं ठेवायचं आहे. तुम्ही 1 रुपयाचं ठेवा, 5 रुपयाचं ठेवा, 2 रुपयाचं ठेवा, 10 रुपयाचं ठेवा, कोणतंही पण एक नाणं ठेवायचं आहे. आणि नाणं ठेवल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने, बघा तुम्हाला फोटोत पण दिसत असेल, आपल्याला असा त्याचा एक विडा तयार करायचा आहे. आणि हा विडा असा जो आपण त्रिकोणी विडा तयार करतो तसा आपल्याला असा विडा तयार करायचा आहे. आता हे लहान पान आहे त्यामुळे असं दिसतंय, तुम्ही घेताना मोठं पान घ्या. विडा तयार करायचा आहे आणि विडा तयार केल्यानंतर आपल्याला या विड्याला एक लवंग लावायची आहे, वरून लवंग लावायची इथे. आणि नंतर आपल्याला त्या विड्याला जो कच्चं सूत असतं त्या कच्च्या सुतानी आपल्याला ह्याला गुंडाळायचं आहे. आणि तुम्ही त्याची वेढे किती पण देऊ शकता, 4-5 असं काही नाही, फक्त कच्च्या सुतांनी याच्यासाठी गुंडाळायचे की ते आपल्याला पक्क करायचं आहे. मग असा जो तयार झालेला हा जो विडा आहे हा आपल्याला कुठल्याही तुमच्या घरात जे कोणतं देवीचं मंदिर असेल त्या देवीच्या मंदिरात जाऊन देवीला अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करताना माझ्या घरी सतत लक्ष्मी मातेचा वास असू दे, त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती सुधारू दे असं म्हणून जेव्हा आपण विडा अर्पण करू त्यावेळेस एकदाच फक्त आपल्याला ओम श्रीम नमः हा मंत्र म्हणून आपल्याला हा विडा तिथे देवी मातेला अर्पण करायचा आहे. बस साधा सोपाचा उपाय होता. पुन्हा सांगते, असं पान घ्यायचं आहे, त्याचं वरचं आणि खालचं टोक कापून घ्यायचं, त्यात एक सिक्का टाकायचा, ते आपल्याला तो विडा बंद करायचा, वरून एक लवंग लावायची आणि त्याला दोरा गुंडाळायचा. आणि हा विडा ओम श्रीम नमः असं म्हणून, ओम श्रीम नमः म्हणून आपल्याला हा विडा देवीच्या मंदिरात अर्पण करायचा. याने आपल्या घरी सतत लक्ष्मी मातेचा स्थिरवास राहणार आहे. करून बघा, खूप छान छान उपाय आहे, मी करत असते, मला फायदा जाणवतो. आणि दुसरी गोष्ट, दुसरा उपाय आहे आपल्याला, जर आपल्या घरामध्ये खूप वाद असेल, घरातले सदस्य एकमेकांशी वाद करत असेल, भांडत असेल, अबोला असेल, थोडक्यात मतभेद असतील, तर आपल्याला करायचं काय आहे, खूप सोपा उपाय आहे. याला काही तुम्हाला 1 ते 2 मिनिटाचाच वेळ लागणार आहे. एक विडा तयार करायचा, असा जे सांगितलं, खाण्याचा विडा तयार करायचा आपल्याला. तुम्ही बाजारातून विकत आणला तरी चालेल, फक्त त्यात तंबाखू असायला नको. तो विडा तयार करायचा आणि त्या विड्याला एक लवंग लावायची. आणि हा जो विडा आहे हा विडा आपल्या घरात जे कोणी पूजापाठ करणारे ब्राह्मण असतील त्यांना आपल्याला दान करायचा आहे. बस इतका सोपासा उपाय आहे. आणि दान करताना पहिले आधी आपल्याला आपल्या घरी देव्हाऱ्यावर आधी आपल्याला तो विडा तिथे ठेवायचा आहे, ते विड्याचं पूजन करायचं आहे आणि सांगायचं आहे की माझ्या घरातला वादविवाद, माझ्या घरातला तंटा, माझ्या घरातले मतभेद दूर होण्यासाठी हा विडा मी ब्राह्मण देवतेला अर्पण करत आहे, त्यामुळे माझी जी समस्या आहे ती तुम्ही दूर करा असं म्हणून तो विडा त्या ब्राह्मणाला तुम्हाला देऊन यायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे 3ही उपाय करताना कोणालाही न सांगता आणि चुपचाप हे उपाय करायचे आहे. जर का ज्या ब्राह्मणाला तुम्ही देत आहे तो ब्राह्मण जर का विडा खाणारा नसेल, पुन्हा एकदा ऐका, जर ब्राह्मण विडा खात नसेल किंवा पान खात नसेल तर तुम्ही हा विडा त्यांना न देता मोकळे 5 पानं द्या, 7 पानं द्या, किती द्या, 5 पानं द्या आणि त्यावर तुम्ही थोडीशी दक्षिणा ठेवा, 11 रुपये ठेवा, 21 रुपये ठेवा, पण विड्याची पानं आणि दक्षिणा तेच देव्हाऱ्याजवळ ठेवून तसंच म्हणून तुम्ही त्या ब्राह्मणाला अर्पण करायचं आहे. हे 3ही उपाय जे मी सांगते आजच्या व्हिडिओमध्ये ते फक्त आपल्याला गुप्त रूपाने करायचे आहे, एवढी तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे, कोणालाही कळता कामा नाही. आता तिसरा उपाय आहे, तो उपाय आहे, जर का बाहेरचे प्रयोग एखाद्या व्यक्तीवर सतत होत असेल, तो सतत डिप्रेशन मध्ये असेल, नाराज असेल, मोकळं बोलत नसेल, काहीतरी त्याचं काहीतरी वेगळं चाललेलं असेल, त्याला जर नजर दोष होत असेल, त्याला खूप दृष्ट लागत असेल, तुमच्या मुलांना, घरातल्या कोणालाही, स्वतःला, तुम्हाला, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि हा विशेष म्हणजे हा उपाय गुप्त रीतीने करायचा आहे. आणि हा उपाय तुम्ही नवरात्रात केला तर अतिशय उत्तम, पण तुम्ही वर्षभर तुम्ही हा उपाय कधी पण करू शकता. दर आठवड्याला केला तर अतिशय छान. त्यामुळे तुम्ही दर आठवड्याला एक दिवस, कुठलाही एक दिवस ठरवायचा, शक्यतो देवीचा दिवस ठरवायचा आणि त्या दिवशीच हा उपाय करायचा. तर करायचं काय, आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं, त्या विड्याच्या पानाचं पुन्हा खालचं देठ आणि वरचं देठ आधी सांगितल्याप्रमाणे खालचं देठ आणि वरचं देठ काढून घ्यायचं, असं मी तुम्हाला सांगितलं तसं. आणि या विड्याच्या पानावर तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे, 7 गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या. पुन्हा सांगते, असं पान घ्यायचं, त्यावर 7 गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या मोजून आणि त्याचा विडा बनवायचा आणि तो तुम्हाला खाऊन घ्यायचा.
तुम्हाला म्हणजे ज्याला त्रास होत असेल त्याने तो चुपचाप खाऊन घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही विश्वास ठेवा, ज्या काही जे काही आता तुमच्या बाहेरच्या बाधेमध्ये असाल किंवा तुम्हाला कोणी तुमच्यावर काहीतरी वाईट प्रयोग करत असेल किंवा सतत तुम्हाला नजर लागत असेल तर या उपायाने तुमची ही समस्या जरूर जरूर दूर होणार आहे. हे तीनही उपाय खूप खात्रीशीर उपाय आहे आणि नवरात्रामधले जे सुरुवातीचे जे 2 उपाय आहेत ते नवरात्राच्या आता राहिलेले दिवस आहेत त्यात तुम्हाला करायचा आहे. आणि हा जो तिसरा उपाय आहे हा तुम्ही वर्षभर करू शकता, कधी पण करू शकता. आठवड्यातून एकदा केला तर जे काही असेल तुमच्या शरीरामध्ये राहिलेलं ते सगळं निघून जाईल. आणि महत्वाची गोष्ट, हे तीनही उपाय गुप्त रीतीने करायचे आहे, कोणालाही न सांगता. तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.